नमस्कार मित्रांनो, बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे. मित्रांनो, नवरात्रीच्या विषयी मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. आपल्या दुर्गादेवीची गोष्ट आहे. ठीक आहे, तर बाळूमाच्या कृपेने मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे. ठीक आहे. श्री संत सद्गुरू ब्रह्मांडनायक बाळूमाच्या नावानं चांग भलं, हल सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. नमस्कार माझ्या प्रेमळ माझ्या बाळूमाच्या भक्तांनो, तुमच्या सगळ्यांचे बाळूमाचे दर्शन या चॅनलवर स्वागत आहे. भक्तांनो, बाळूमांचे असेच भक्तिमय विचार आणि संदेश बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, कमेंटमध्ये बाळूमाचा घोष करा. ठीक आहे. तर भक्तांनो, आजच्या या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायची आहे. भक्तांनो, पुरातन काळात असुर कुलात दोन पराक्रमी बंधू होते. त्यांचं नाव होतं रंभ आणि आरंभ. स्वर्गाचं राज्य इंद्राच्या विरुद्ध मिळवण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या करण्याचे ठरवले होते. करंब पाण्यात उभा राहून जप करू लागत आणि रंभाने पिंपळाच्या झाडाखाली पंच आवनीत उभे राहून अग्निदेवांची उपासना सुरू केली. त्यांची घोर तपश्चर्या पाहून इंद्र घाबरला. इंद्राने कपटाने मगराचे रूप धारण केले आणि जलतपस्येत मग्न असलेल्या करंभाच्या पाण्यावर हल्ला करून करंभाचा प्राण घेतला. इंद्र आणि रंभाच्या या दोघात भयंकर युद्ध झाले. इंद्राचे मगरीच्या रूपात करंभाला पाण्याखाली वळून त्याला ठार केले होते. प्रिय भाऊच्या मृत्यूची बातमी कानी येताच रंभ क्रोधाने उठला. दुःखाने व्याकुळ उठून तो अग्निदेवाला साकडं घालू लागला. मी स्वतःचे बळी घेऊन प्रायश्चित्त करेल. त्याने तलवार काढून स्वतःची मुंडकं तोडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अग्निदेव प्रकट झाले आणि बोलले, थांब रंभा, थांब. आत्महत्या महापाप आहे. तू असं मूर्खावानी वागू नकोस. त्यापैकी माझ्याकडे वरदान माग, मी तुझे कल्याण करीन. अग्निदेवाच्या वचनाने रंभाचा राग शांत झाला. त्याने विनंती केली की अग्निदेव, मला असा पराक्रमी मुलगा होऊ दे जो माझ्या शत्रूचा संहार करेल. तिन्ही लोकांवर विजय होईल. तो देव असू दे, दानव असू दे किंवा मनुष्य असू दे, कोणाच्याच हातून मारला जाणार नाही असा मुलगा मला द्या. अग्निदेव प्रसन्न झाले आणि रंभाला वर दिला, म्हणजे वरदान दिले रंभाला. तुझे म्हणणे पूर्ण होईल. तुला जसा पाहिजे तसाच मुलगा प्राप्त होईल. तू ज्याच्याही जातीच्या स्त्रीचा संयोग करशील तिच्यापासून तुला असंतुलित शक्तिमान मुलगा होईल. रंभाने अग्निदेवाचे वंदन केले आणि चांगल्या मनाने तिथून निघून गेला. वरदान लाभताच रंभाने त्याच्या हृदयातील वासना सुरू झाल्या. म्हणजे वरदान त्याला दिल्यानंतर मित्रांनो, रंभाच्या हृदयातील वासना खुरू फुलू लागली. तुपनुष्ट अवस्थेतील बाहेर येताच त्याच्या पुढे एक सुंदर बलवान एक तरुण महर्ष म्हणजेच म्हैस आली. ती मादा महर्ष अत्यंत रमणीय आणि इंद्रियनं गर्वाने मदनत्त झालेली होती. तो मूर्ख राक्षस रम तिच्या सौंदर्यावर भाळला. अग्निदेवाच्या आश्वासने आठवण करत त्यांनी निश्चय केला की याच म्हशीच्या सोबत मिळून आपल्याला पराक्रमी पुत्र होईल. म्हैस देखील त्याच्याशी संपर्क साधण्यास तत्पर झाली. विधीपूर्वक रंभ आणि त्या म्हशीचा संयोग झाला. म्हशीची गर्भवती राहिली म्हैस. पुढील संकटाच्या चाहल लागल्या. रंभ तिला पाताळ लेखी घेऊन गेला, जेणेकरून तिचा गर्भ सुरक्षित राहील. परंतु नीतीला काही वेगळेच मंजूर होते. पातळ लोकात एक बलाढ्य नजर म्हशीचे त्या गाभार म्हशीवर
लक्ष गेले. तो म्हैस तिच्या मिळण्यासाठी उतावळा झाला. जबरदस्तीने तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला. आपली पत्नी असलेल्या म्हैशीला कोणी इजा पोचवावी हे रंभाला कदापि सहन होणार नव्हते. त्याने तत्काळ शस्त्र उचलून त्या उद्धट महिषावर आक्रमण केले. दोघांमध्ये मोठे युद्ध चालू झाले. त्या दुसऱ्या महिषाने प्रचंड जोरात आपल्या टोकदार शिंगाने रंभाच्या छातीचा भस्का केला. रंभ गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडला. पहिल्याच प्रहारात रंभाचा देह निश्चित झाला. ती घाव प्राणघात ठरेल. आपल्या पतीचा मृतदेह पाहताच गर्भवती त्या म्हशीचे काळीज विभिन्न झाले. ती भिवून पळू लागली. वर ती कठोर दिसणारी ती म्हैस आतून अत्यंत प्रेमळ आणि पतिव्रता होती. ती पाताळातील एक पिंपळ झाडाजवळ जाऊन आसरा घेऊ लागली. तितक्यात तो क्रूर नर म्हैस तिला दमवण्यासाठी पुन्हा आला. म्हैसीचे अश्रू आणि आक्रोश ऐकून त्या वृक्षावरील गंधर्वाने तिला वाचवण्यासाठी तिला धाव घेतली. म्हैस आणि यक्ष या दोघांत संघर्ष झाला. शेवटी यक्षांनी बाणाचा वर्षाव करून त्या उन्मत्त म्हैशाचा वध केला. त्याच दरम्यान यक्षांनी रंभाच्या पार्थिव शरीरात अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. त्यांनी चितेसाठी जागा तयार करून रंभाचा देह अग्नीत अर्पण केला. आपल्या पतीची चित्ता धगधगता बघून गर्भवती म्हैशीचे दुःख अनावर झाले. तिने सती जाण्याचा निर्णय घेतला. यक्षाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या म्हैशीची पतिव्रता निश्चित होती. ती अर्थस्वरात बोलली, ज्यावर मी प्रेमाने वचन दिले असा माझा स्वामी एकटा जळत असताना मी कशी जगू शकेल. मला थांबवू नका असे म्हणत ती वेळी चितेत उडी घेण्यासाठी धावली. यक्षाच्या डोळ्यासमोर ती आपल्या पतीच्या चितेत समर्पित झाली. त्या अग्नीत म्हशीने प्राणत्याग केला, जीव घालवला. रंभाच्या शरीरासोबत भस्मसात झाली. पण त्या आगीतून एक अद्भुत चमत्कार उगम झाला. त्या म्हैशीने आपल्या गर्भासहित अग्नीमध्ये घेतल्यामुळे चितेच्या मध्यभागी गर्भातून एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला. तो बालक अर्धमानवी आणि अर्ध म्हैस रूपाचा होता. अंगावर मानवाची भासणारे अवयव आणि डोके तोंड मात्र म्हशीचे. त्याच क्षणी अग्नीच्या ज्वालातून रंभाचाही एक देह प्रकट झाला. आपल्या अजन्म पुत्रावरील अपरंपार प्रेमापोटी एक नवीन असुर रूप धारण केले होते. या नवीन असुराला रक्तबीज असे नाव मिळाले. तर त्या बालकाला त्या म्हैस सदृश देहामुळे महिषासूर म्हणून ओळखले जाऊ लागले. यक्षांनी त्या चमत्काराची साक्षी होत महिषासुराला बाहेर काढले. असुरांनी त्या महान बलवान बालक महिषासुराचा जयघोष केला आणि बालकाची पित्याच्या जागी अभिषेक करून असुरांचा राजा म्हणून गादीवर बसवले. महिषासुराने त्याचा वडील रक्तबीज हे दोघेही आता वराधीन असल्याने देव दानव मानव कोणीच त्यांना सहज हरवू शकत नव्हते. कारण रूप महिषासुर हा बलाढ्य असूर्य योद्धा म्हणून वाढत गेला. पित्याचे बळ आणि आईची म्हैशीची समाई शक्ती दोन्ही त्याच्यामध्ये आलेल्या होत्या. वाढत्या वयाबरोबर त्याच्या पराक्रमाच्या आणि कोऱ्यांच्या कथा तिन्ही लोकांमध्ये पसरू लागल्या. स्वतःची क्षमता अमानवण्यासाठी आणि अजून शक्तिशाली होण्यासाठी युवा महिषासुराने कठोर तपश्चर्या सुरू केली. ठीक आहे, तर मित्रांनो, अत्यंत पराक्रमी महिषासुर हा राक्षस होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. तसेच त्याने दिवसरात्र ब्रह्मदेवाचे ध्यान केले. त्या बालकाने ब्रह्मदेवाचे ध्यान धरले.
10,000 वर्षापासून महिषासूर हिमालयातील एका गुहेत घोर तपश्चर्या करीत होता. शेवटी ब्रह्मदेव त्याच्या तपामुळे संपुष्टात झाले आणि कमळावर रूढ होऊन महिषासूर प्रकट झाले. चारमुखी ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन विचारले, हे सूर श्रेष्ठ महिषासूर, तुला कोणते वर पाहिजे ते माग. ब्रह्मदेवाला बघताच महिषासुराने लगेच त्यांना वंदन केले आणि बोलला, प्रभू मला अमरण तत्व वरदान द्या. मी कधीच मरू नये अशी कृपा करा. तसेच त्याने दिवसरात्र ब्रह्मदेवाचे ध्यान धरले. 10,000 वर्षापासून महिषासूर हिमालयातील एका गुहेत घोर तप करीत राहिला. शेवटी ब्रह्मदेव त्याच्या तपामुळे संतुष्टात झाले आणि कमळावर रूढ होऊन महिषासुरासमोर प्रकट झाले. चारमुखी ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन विचारले, हे असुर श्रेष्ठ महिषासूर, तुला कोणते वर पाहिजे ते माग. ब्रह्मदेवाला बघताच महिषासुराने लगेच त्यांना वंदन केले आणि बोलला, प्रभू मला अमरण तत्वाचं वरदान द्या. मी कधीच मरू नये अशीच कृपा करा. ब्रह्मदेवाने हळूच हसत उत्तर दिले, बसता जगात असा कोणी जीव नाही ज्याचा जन्म झाला आहे आणि मृत्यू येणार नाही. अमर तत्वाचं असं वर मी तुला देऊ शकत नाही. ठीक आहे, तर त्याहून इतर काही वर असल्यास माग. काही क्षण विचार करून महिषासुराने कपटी मागणी मांडली. असंच आहे तर महाराज, कोणत्याही पुरुषाने, देवाने किंवा दानवाने माझा वध करता कामा नये. फक्त एखाद्या स्त्रीच्या हातूनच माझे मरण यावे. पण स्त्री जात ही दुर्बल असणे, स्त्री मला कशी मारेल, म्हणून मला प्रत्यक्ष असा अमरणतेचा आशीर्वाद भेटेल. त्याच्या मागणीतील कपटभाव स्पष्ट होतात, पण ते वरदान देणे ब्रह्मालाही शक्य होते. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणत वरदान मंजूर केले आणि त्या क्षणी अंतर्धाव पावले. महिषासुराच्या काळजाला त्याला हवे तसे तेच त्याला मिळाले होते. ब्रह्मदेवाने वरदानाने अत्यंत उन्मत्त झाला. जगातील कोणताही योद्धा पुरुषाला आता अजय आहे आणि एक स्त्री योद्धा अशी धर्तीवर आहेच तरी कुठे, या विचाराने तो आनंदाने गर्जना करायला लागला. लहानापासून असुरांच्या राज्यात राहून अन्याय आणि क्रूरतेचा एक महान मूल्य समजत होता. वरदानाने त्याच्या मनातील दर्भ अधिकच वाढला. आपल्या अभूतपूर्व शक्तीच्या जोरावर त्याने असुरांची प्रचंड सेना जमा केली. स्वर्ग, मृत्यू, लोक, पाताळ अशी तिन्ही लोक निघण्यासाठी उच्च केली. पहिल्यांदाच त्याने भूमीवरील राज्य आणि मानवांना हरवून भूगोलाकार प्रस्थापित केले. त्यानंतर विशाल स्नेहसह स्वर्गावर चालून जाऊन त्याने देवतांवर आक्रमण केले. देवलोकांचा इंद्रसिंहासन हस्तगत करण्याची त्यांची तृष्णा होती. त्यांनी त्याच्या विरोधात शौर्य दावायला प्रयत्न केले. त्यांचा त्याने निर्दयतेने संहार केला. महिषासुराच्या सुरसेनेसमोर सुरांची सेना देखील पुरती पराजित झाली. इंद्रावरून वायू, वाग्नी अशा प्रत्येक देवाला त्यांच्या पराक्रमापुढे माघार घ्यावी लागली. महिषासुराने स्वर्गलोकी रक्तरूपात माजावला. इंद्रालाही पळवून लावले आणि स्वतःच्या स्वर्गाचा अधिपती म्हणून बसला. महिषासुराचा पराभव करणारा एकही पुरुष देव उरला नाही. स्वर्ग, पृथ्वी सगळीकडे त्याचा संहार सुरू झाला. तो इतका उन्मत्त झाला की त्याने सूर्य आणि चंद्रही यांच्या कार्यातही व्यस्त आणला. दिवस कधीही उजडेल, रात्र कधी काळोख याचा नेम उरला नाही. ऋतूंचे चक्र बिघडले, पावसाचे चक्र थांबले. त्याच्या दहशतीने सगळीकडे भयाचे साम्राज्य पसरले. मानव, ऋषी, मुनी, देवता सर्वाकडे हाहाकार माजला. देवता भिवून लपून छपून राहायला लागले. शेवटी शरण जाण्यासाठी इंद्रासकट सर्व देवता एकत्र येऊन ब्रह्मदेवाकडे गेली.
त्यावेळी भगवान शंकर आणि भगवान विष्णू ही ब्रह्मदेवाच्या सभेत उपस्थित होते. व्याकुळ होऊन देवांनी ब्रह्मदेवासमोर व्यथा मांडली. हे करुणामूर्ती ब्रह्मदेवता, महिषासुराच्या अत्याचारामुळे आम्ही सगळे देवता स्वर्गातून बंदखल होऊन इथे लपून राहत आहे. यज्ञ कर्म थांबत आहे, मानव त्रस्त आहेत. आपण काही उपाय शोधावा. देवदेवतांचे संकट ऐकताच ब्रह्मदेवही विचारमग्न झाले. ब्रह्मदेवांनी निश्वस्त सोडवत म्हणाले, महिषासुराला मी असा वर दिला आहे की त्याचा मृत्यू पुरुषाच्या हातून नाही तर त्याच्या पुरुषरूपी कोणच त्याला मारू शकत नाही. त्याचा विनाश करण्यासाठी एक शक्तिशाली आवश्यकता आहे. एक शक्तिशाली स्त्री शक्ती आवश्यकता आहे. स्त्री शक्ती आवश्यकता आहे. या वक्तव्यावर शिवशंकर म्हणाले, माझी पत्नी पार्वती किंवा विष्णूची पत्नी लक्ष्मी युद्ध करू शकतील का? शक्य नाही. तर युद्ध शकुलच नाही. अशी स्त्री योद्धा कुठून आणावी? भगवान विष्णू शांतपणे हसले आणि गंभीर स्वरात बोलले, आपल्या सर्वांच्या अंतर्निहित शक्तीचे एकत्रीकरण करून आपली सामूहिक एक युद्ध स्त्री रूपात प्रकट होईल. ठीक आहे, प्रकट होईल. दुष्ट सुराचा नाश करेल. चला आपण सर्व मिळून आपल्या तेजाच्या अंश सोडूया. त्यातूनच देवीची प्रकटीकरण होईल. त्रिदेव आणि सर्व देवतांचे यासाठी एकत्र ध्यानधारणा आरंभ सुरू झाली. ब्रह्मदेव, विष्णू, महेश यांच्या शरीरातून प्रकट तेजपुंज बाहेर पडू लागले. इंद्र, वरुण, कुबेर, वायू, अग्नी इत्यादी प्रत्येक देवांच्या देहातून तेजस्वी किरणाचा वायू पुराला होता. त्या तेजाच्या डोळ्यांनी संपूर्ण वातावरण दिव्य प्रकाशमय भरून आले. अनेक देवतांच्या त्या सामूहिक तेजाने उष्ण दीप्तिमान ज्वाला निर्माण केल्या. जणू पर्वता एवढा अग्नी प्रकट झाला. त्या प्रकाशात पुंजातून हळाहळा एका स्त्रीचं दिव्य रूप साकारू लागलं. त्रिदेवी अतुलनीय सौंदर्याची आणि अपरिमित तेजस्वीची होती. ती स्त्री, तिच्या 18 भुजा होत्या, अंगावर अलौकिक आभूषणे, समोरी अलंकार, ती सुशोभित झालेली. देवीच्या प्रत्येक अवयवांचा उगम वेगवेगळ्या देवांच्या तेजातून झाला होता. शंकराच्या तेजातून तिचा मुखबल तयार झाला. शुभ्र आणि शांत यमदेवाच्या तेजाने तिचे केश रेशमी विलासासारखे गुंतलेले होते. मित्रांनो, माझ्या बाळूमाच्या भक्तांनो, गोष्ट सांगण्यास खूप आनंद होतो. महिषासुरचा कसा वध होतो, मी तुम्हाला अजून स्टोरी बाकी आहे. आपल्या दुर्गा मातेची कशी निर्मिती झाली हे तुम्हाला मी या वाक्यातून सांगत आहे. काळेभोर केस, अग्नीच्या कपाळावर तिच्या तिसरे नेत्र प्रकट झाले आणि डाव्या उजव्या डोळ्यांना तेही लालसर किनारी लाभली. वायूच्या तेजातून कानाची सुंदर जोडी, तर इंद्राच्या तेजातून तिच्या मध्यांक आहेत, तर चंद्राच्या तेजातून तिची रोज रुजले गेली. विष्णूच्या तेजातून आराभुजा निर्माण झाल्या. अष्टवंशाच्या तेजातून त्या हातांची लालसर बोटे, पृथ्वी शक्तीपासून तिची कटिबद्ध आणि वरुणाच्या तेजातून तिचे जांग मांड्या सांगड्या गेल्या. अशा प्रकारे सर्व देवतांच्या तेजाचे एकत्रीकरण मूर्तिवेद स्वरूपात म्हणजेच आदिशक्ती देवी दुर्गा प्रकट झाली. मित्रांनो, माझ्या बाळूमाच्या भक्तांनो, बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग भलं. अशा प्रकारे आपली देवी दुर्गा मातेचा प्रकट झाली होती. असा जन्म झाला होता दुर्गा मातेचा. तिचा देह अत्यंत आकर्षित झालेली, तिचा आवाज गर्जने इतका शक्तिशाली पण मधुर होता. ती प्रकट होताच भयभीत देवांच्या हृदयात आशा संचारली. महिषासुरासारखा दुष्टांत लढण्यासाठी अखेर परमशक्ती उतरली होती. सर्व देवतांनी दुर्गा मातेचे आनंदतेने स्वागत केले. देवतांनी नवप्रकट देवी दुर्गेला आपली शस्त्रे दिली. महिषासुराला माहिती पडले की बाबा आता देवी दुर्गा आपला अंत करण्यासाठी येत आहे. महिषासुराने दुर्गा मातेला बघितले.
तो थोडा वेळ भयभीत झाला. त्याला कोणत्याही स्त्रीने आव्हान दिले नव्हते. त्याच्या मनात एक विचार आला, इतकी सुंदर स्त्री माझ्या ताब्यात आली तर मजा येईल. महिषासूर स्वतःशी पुटपुटला. काही वेळात त्याने आपल्या दूताला एक आज्ञा दिली, तिच्याजवळ जा आणि माझा संदेश दे. महिषासूर तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झाले आहेत. म्हणजे एक दूत गेला, महिषासुराचा दूत गेला आणि ती आपल्या देवीला सांगितले की महिषासूर तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुम्ही इतक्या धाडसाने आला इकडे. तो दूत बोलला मातेला की महिषासूर तुमच्याबरोबर विवाह करणार आहे. तुम्ही ते स्वीकारा. तुम्हाला सोन्याने मडवितील ते. आणि त्याने सांगितले की मी देवावरचा अत्याचार, मानवावरचा जे काही मी अत्याचार केला आहे, करत आहे, तो आता कमी करेन. फक्त तुम्ही माझ्याशी विवाह करा, असं त्या दूताला संदेश दिला होता. महिषासूर बोलला की जाऊन सांगा, तुम्ही फक्त होकार द्या. माता बोलली, मी त्याच्यासारख्या दुष्ट राक्षसाबरोबर कधीच लग्न करायचे मनातही आणणार नाही. त्याने केलेले पाप मला आठवत आहेत, मला दिसत आहे. सगळे महिषासुराचे सैनिक मातेने मारले. मित्रांनो, असे सगळे रागाच्या भरात महिषासुरांचे सगळे सैनिक मारले गेले. महिषासुराला वाटले आता मला युद्धभूमीवर उतरावे लागणार आहे. सगळे शस्त्र महिषासुराने रथावर लादले. त्या रथाला हजारो शक्तिशाली घोडे जुंपले आणि त्यावर महिषासूर बसला. कसा बसला बाबा? शेंट वगैरे सगळं वास घुमवू लागला. शेंट मारून जणू काही ती देवी त्याच्यावर प्रसन्न होईल यासाठी तो तयार होऊन गेला आणि तो रथावर बसला. मग देवीच्या हातात एक सुदर्शन चक्र फिरत होते. मित्रांनो इतक्या जोरात चक्र फिरत होते की आजूबाजूचे राक्षस सुद्धा ते उडून जात होते. तसेच मित्रांनो, महिषासूर त्या देवीबरोबर युद्ध करण्यासाठी गेला. तसेच आणि आपल्या देवीच्या हातामध्ये सुदर्शन चक्र इतक्या जोरात फिरत होते, सगळे आसपासचे राक्षस उडून जात होते. एवढी ताकद त्या चक्रामध्ये होती. मग देवीने मोठ्याने आवाज दिला, असुरधाम, तुझे या चक्राने मस्तकाचे छेद होणार आहे. आता स्वतः सावर समोर ये, असे त्यांना आवाज दिला त्या महिषासुराला. पण त्याला सांगून ते चक्र प्रक्षेपण केले आणि महिषासुराच्या मानेवर गेले ते चक्राने त्याचे मुंडके बाजूला केले. तसेच मित्रांनो, चक्राने ते मुंडके बाजूला केले. असे एवढे चक्र बाजूला केले की त्याचे मुंडके आकाशामध्ये गेले, धड खाली पडले. आणि मित्रांनो, अशा पद्धतीचा महिषासुराचा अंत झाला. मित्रांनो, देवीने, महामातेने, दुर्गा मातेने महिषासुराचा अशा पद्धतीने अंत केला. हेच आपल्याला सांगायचे होते या चॅनलच्या माध्यमातून. ठीक आहे, तर चांगलं